आणि पिंडीची स्थापना केल्यानंतर आपला सिंधुदुर्ग किल्ला बनला आहे. भारीच. 25 महिन्यात ना. हां बस ना पावर टाळा असतोच. तर प्रियाने एकीकडे या डब्यात खेकडे बनवून आणले, जे काल पकडून आणले मी. गुड आफ्टरनून. तर मगाशी उठलो आहे, जेवलो वगैरे आणि आता चाललो आहे मस्तपैकी. इथे कुठेतरी धबधबा आहे, ते हिडन स्पॉट आहे, मला पण माहीत नाही. जालेंद्र भाऊ आणि ह्याला संकेत दादांना माहिती आहे. तर आता निघालो आहे, जेवण वगैरे केलं, मस्त फुल पेट जेवलो आणि आता चहा सकाळपासून पियालो नाही, तर चहा वगैरे बघतो मस्तपैकी. धबधब्यावर एन्जॉय करायचं आपल्याला. तर आता इथून निघतो आहे. आंघोळ तर केल्यात, भिजायचं आहे तरी पण, कारण का आंघोळीशिवाय जमत नाही आपल्याला. काल तर असंच फिरलो, पण जरा चिकचिकल्यासारखं होतं, म्हटलं आंघोळ वगैरे करून जाऊ, परत भिजल्यासारखं वाटेल तर चालेल. रीनाचा फोन आला आता. हॅलो, हो आलो खाली. हां, तर ती लोक जरा रीनाचं काम होतं म्हणून बाहेर गेलेले. तर आता सगळे इथून आम्ही निघतो आहे. चला. तर जलेंद्र भाऊ आणि प्रियासुद्धा जस्ट आलेत. ए नाव काय हिचं? नायरा. ठेवायला पाहिजे गाडी चालवताना. नायरा हे करते जरासं क्यूट आहे. नाही थोडा वेळ हे हलणार माणूस बघून, नाही तर मग बसणार नाही. ए हाऊस स्वीट बाबूला पाहिजे. अरे माझ्या बाबूची आवडत आहे. बेला आणि जिमीची बहीण आहे ना छोटी नायरा. नाही ती जास्त. काय मग आंघोळ केली काय? चांगलं आहे ना तिकडे. लिंबू टाकलं पाहिजे त्याच्यात. त्याच्या पोटात नाही त्यात फक्त लेमन सोडा असं कर. ओके, मग हे कशाला घेतलंय? ह्याच्या रात्रीपासून पोटात दुखते म्हणून नाही घेतलं सोडा. खा खाल्लं आपलं गता हां. आमची बाबू आहे दुसऱ्या गाडी. बाबू किरण काल येऊन गेला की हे झाड शिवाजी महाराजांनी लावलं आणि ते त्यांची भव्य मूर्ती आहे. काय किरण हे काय इथे लिहिलंय, महाराजांनी स्वतः झाड लावलेलं त्यावेळेस 1664 मध्ये. 1664 मध्ये. म्हणजे कुठपर्यंत आले महाराज फिरत किल्ला तिकडे उभारलाय तो. हां, सिंधुदुर्ग किल्ला उभारताना बिकट समस्या निर्माण झाली होती. या चिंतेत असताना महाराजांना स्वप्नात दृष्टांत झाला. त्या दृष्टांतानुसार शिवाजी महाराज हे या कांदळगावी आले व स्वयंभू रामेश्वराच्या शिवलिंगाची स्थापना केली, यथासांग पूजा केली व पिंडीवर घुमटीही बांधली. त्यानंतर सिंधुदुर्गातील त्या सिंधू सागरातील त्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले. म्हणजे असतं ना एक देवाचं, पण मस्तच वाटतं. एवढं मोठं भव्य झाड आहे. तर इथे सगळी माहिती दिली आहे. हे झाड बांधल्यानंतर आणि पिंडीची स्थापना केल्यानंतर आपला सिंधुदुर्ग किल्ला बनला आहे. भारीच आहे एकदम. नमो केला सोनू? हां. पाय खाली अरे काय सरबत पित आहे? कोकम सरबत. चल ए प्रिया तिला पकड. झाली कुठं पितात? कोकम सरबत आहे माका पाहिजे. दादा हे ओरिजिनल घट्ट दिसतं एकदम. कोकम सरबत. अजून एक कमी टाकलं. आगळ आहे का प्रॉपर? घट्ट आहे एकदम. कोकम मध्ये पण सोडा. तिकडे त्यांना सोडा नको होता. कसं आहे? फुकट. घे फटाफट. चला हा ट्राय करून बघूया आपण. हां, घोरपड अशी असते. हो, आधी गाडी गेले. अरे यार, मला वाटलं आपली गाडी गेली. त्या आधीच्या 2 गाड्या गेल्या असतील ना. मरून कमीत कमी 2-3 तास झाले. जीप बाहेर काढली तिने. तर फायनली लोकेशनला आम्ही पोचलो आहे. खाली वाटतं भरपूर. बापरे. चला, माझ्याकडे ही बॅग आहे आणि एकदम खालचा रस्ता आहे बघ, पाकडीसारखा. 18 वय आणि 18 वर्षात
डेंजर आहे यार. पण इकडे या, तुम्हाला जर लोकेशन असेल तर दादाला DM करा. एक ऋषिकाला कसं आणतील? पाणी नाही वाटतं धबधब्यावर. तर 1 तास गाडी चालवून इकडे आलो. इथं पाणीच नाही, पूर्ण सुकलेलं आहे. पाऊस काय पडत नाही, सगळं ऊन पडतंय. तर परत रीनाच्या इथे जावं लागणार आहे. तिथंच जायला होतं पाहिजे पहिलं, उगाच आलो एवढ्या लांब. काल साफ केलं असतं तर आज माझ्या आले असते. शेवटी कांदळ वनात ना, तिथं काय धबधबा नव्हता. कालच्या स्पॉटला आलो रीनाच्या इथे आणि तिथं जाम भारी वाटतं. उगाच टाइम वेस्ट केला. किरण बाहेर आला तरी आपण पाण्यात नाही यायचं नाही बाहेर जाता. फायनली त्या स्पॉटला आलोय कालच्या. बघा, चला उतरा पटापट पटा. ये बाबू इथे टी शर्ट काढ ना. तर किरण, कृषिका, संदेश पाण्यात उतरतात. चल काढ टी शर्ट दे. मी का काल गेलो कळलं काय कपडे घालून धुवायची गरज लागली नाही. पाण्याने पिळले मस्त सुकत घातले डायरेक्ट. तर रीनाच्या इथून मस्तपैकी एन्जॉय केला आणि आता आलो हडीमध्ये कांदा भजी खायला, ते पण चुलीवरची. बऱ्या आहात ना? चलो. काय दिले म्हणतात ते 4 चहा. काय थोडी खाणार आहे का? नाही घ्या ना, मला वाटलं तुम्हाला नको आहे. पुरे लोक फिरायला पण आणतात, लेक्चर पण ऐकवतात. तू असं शूट का नाही केलास? तसं आपला कॅमेरा माझ्या बॅगेत आहे. अरे मी जर बोलतो तू शूट करायचं, तू काय गरज आहे? मी माझा ब्लॉग कंटिन्यू व्यवस्थित करते. तर आता आम्ही उद्या कासार टाकीची तयारी करतोय. कारण का काय काय सामान लागणार आहे ते जे स्वतः काका बनवणार आहेत ते आमच्या सोबत आहेत. म्हणजे ते असले की टेन्शन नाही की आपल्याला काय काय सामान लागतं आहे, किती प्रमाण लागतं आहे, ते सगळं बघू. कारण का एवढ्या माणसांचा अंदाज नाही जेवण बनवायचं. कमीत कमी 10 माणसांचं जेवण बनवू शकतो, पण 20 ते 25 लोकांचं नाही. काय किरण? हे किरण, मी आणि मालवणला आलात ना, या दुकानात सगळं काही सामान मिळतं. चलो. हा ना, पार्टी चेंज आहे माणूस, पार्टी चेंज माणूस आहे. ते कालचे तांदूळ आहेत ना, ते घेऊया. त्याचा भात चांगला होतो. तर तांदूळ काल मी कुठले घेतलेले तांदूळ? 60 वाले हेच घेतलेले ना, स्टार जिरा राईस चांगले होते. ए किरण, ते काकांना पाठव. हे बघा, हे तांदूळ मी काल घेतले होते, चांगला झालेला भात. हे बघा, हे तुमच्या अंदाजाने बघा. घेऊया. चिकन घेऊ थोडा. किती? 2 किलो बस होतील. खायला तुला वाटतंय वेळ लागतो. 25 मिनिटात ना. हा, बस ना. पावर स्पीड नाही काय. पाव किती घेऊया? 4 लादी. हा 4 लादी बस होईल ना. तर उद्याचं बऱ्यापैकी सामान सगळं घेऊन झालंय, पत्रावळा वगैरे. आता सगळं टोमॅटो राहिलेत फक्त घ्यायचे. टोमॅटो, आलं, लसूण घेतले. हा, पण ही पिशवी वेगळी आपली, छोट आहे ना. तुम्हाला पाहिजे ती वेगळी. हा, ती कुठली काढायची वेगळी? ती ही घेतली ना. ही आहे ना हा, ती? याच्यात हे आहे. काय तर थोडंफार जे सामान राहिलंय ते घेतलंय, टोमॅटो वगैरे. आणि गुरुवारी रिटर्नची तिकीट पण किरणने आत्ताच काढली, म्हणजे टेन्शन नाही. उद्या काम झालं आपलं, नवस पूर्ण झाला की इथून निघायचं. चलो. आता नारळ आपल्याला कुठे भेटतील? काय गोड घ्यायचं का? मिठाई वगैरे पाव किलो. तेव्हा तुमच्यावर हे सकाळी मिळेल का? एवढ्या सकाळी थोड्या सकाळ नाही भेटणार, मिठाई वगैरे नाही भेटणार. भेटणार 7ला दुकानावर. तर आत्ता आम्ही आलोय पायलच्या घरी. काय काय तू हायस्कूल आल्यापासून भेटली नाही? का बऱ्यात ना?
वाट्याने वरण मारतो. अरे हा काल होता ना आपल्यासोबत पाण्यात. हो त्याला बोलवा. हा काय नाव आहे याचं? उद्या कासा टाकेला या. आत्ताच आम्ही फिरून वगैरे आलो आहे आणि घरी आल्यावर जेवणाचा राडा असतोच. तर प्रियाने एकीकडे या डब्यात खेकडे बनवून आणले जे काल पकडून आणले. मी आपलं वांगं भरीत करणार आहे, प्रिया भाकरं टाकणार आहे आणि एकीकडे आमच्यासाठी भात रेडी करून ठेवला आहे. हे बघा. तर कासळ टाक्याचं सगळं उद्याचं सामान घेतलं, उद्या लवकर जायचं आहे. प्रिया आता भाकऱ्या टाक तू, त्यात मिक्स कर तांदळाचं. हां माझं ते थंड करायला ठेवलं आहे, मग साली काढून स्मॅश करेन. 15 मिनटात नको, तू घालून बस भाकऱ्या. तर प्रिया आतमध्ये भाकऱ्या करते आणि मी कृषिकाला इकडे भरवते. तिने खेकडे बनवून आणलेत, भाकरी आणि खेकडे नाटकी. तर हे पाण्यात जे भिजून गेलेत तर आता आलेत. नाही तू जेव, आम्ही जेव बसतोय. मला ते जरा आंबट ढेकर येतात ना करपट, थोड्या वेळाने जेवेन. तर बाकीचे गेलेत खाली पार्टी करायला आणि आज लवकर झोपायचा प्रयत्न करतो. काल सकाळी किती वाजले? 5 वाजले ना रे, 5 वाजले झोपायला. तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.